महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू झालेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रक्रियेनुसार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आता सध्या सुरू आहेत. आज 2 तालुके आणि उद्या 2 तालुके, परवा 2 तालुके, अशा पद्धतीनं या सगळ्या मुलाखती होणार आहेत. साधारण या लोकसभा मतदारसंघामध्ये 650 लोकांनी आमच्याकडे अर्ज केलेले आहेत आणि त्यांच्या निवडीची किंवा मुलाखतीची प्रक्रिया सुरू आहे. एकापेक्षा एक मातब्बर उमेदवार आम्हाला या सगळ्या निवड प्रक्रियेमध्ये आमच्या समोर येत आहेत आणि 2-3 दिवसामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या पाठोपाठ या निवडणुका सुद्धा होतील. त्यानुसार आता या सगळ्या प्रक्रिया सुरू आहेत. यातले जे इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर सगळ्यांच्या विचारानुसार माननीय आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांच्या सूचनेनुसार या सगळ्या याद्या प्रदेश पातळीवर पाठवल्या जातील आणि मग तिथं सुद्धा 1-2 बैठकी आमचं जे बोर्ड आहे, पार्लमेंटरी बोर्ड आहे, त्यांच्यासमोर बैठक घेऊन नावं निश्चित होतील आणि नावं निश्चित झाल्यानंतर महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जावं, स्वतंत्र या निवडणुकीला सामोरं जावं या दृष्टीनं अजून सूचना वरिष्ठ पातळीवरून आलेली नाही. परंतु जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याचं काम आता सध्या सुरू आहे आणि चांगले इच्छुक अनेक लोकांनी जिल्हा परिषद पंचायत समितीत काम केलेले अशी इच्छुक आमच्या समोर आज येतात आणि आमची ही सगळी प्रक्रिया सध्या सुरू आहे.